गुलाबजामुनसाठी बनवणाऱ्या जे जे साहित्य लागतं मी ते सगळं काढून घेतलेलं आहे। मी हे पीठ आधी गिट्सचा आटा 3 वाट्या भरून मी छान मळून घेतलेला आहे। याला फक्त मी दुधात मळलेलं आहे। कढईमध्ये तेल देखील ॲड करून घेतलेलं आहे। बघा मी छान एक गुलाबजामुन त्यात टाकला पण आहे, छान झाला आहे तो फ्राय। आणि मी इकडे ही 3 वाट्या शुगर घेतलेली, याच्यात मी 1 ग्लास पाणी ॲड केलं होतं सुरुवातीला, कारण गुलाबजामुन जरा जास्तच असल्यामुळे पाक जरा जास्तच लागतो, म्हणून मी थोडं जास्त पाणी ॲड करून घेतलं। 1च्या ऐवजी मी अजून 3 ग्लास म्हणजे पूर्ण टोटल 3 ग्लास पाणी ॲड करून घेतलेलं आहे। गुलाबजामुन छान असा मस्त फ्राय पण झालेला आहे। मी हे बॉल बनवून घेतलेले आहे। आता हे सगळे बॉल मी एका वेळेला माझ्या ह्या कढईमध्ये 7-8 बॉल तळले जातात। मी सुरुवातीला फक्त एक ट्राय करून बघितला, तो छान झालेला आहे मस्त, त्याला कलर पण छान आलेला आहे। या कढईमध्ये एका वेळेला 7-8-12 तरी बॉल एका वेळेला तळले जातात, कारण पटापट पण होतं आणि लवकर आपलं काम पण सरतं। उन्हाळ्याचे दिवस असले की काहीतरी स्वीट खावं असं वाटतं घरातल्या लोकांना, आपल्याला देखील आपल्याला असं खूप सारं स्वीट खावं असं मधून असं वाटतं, म्हणून चला आज म्हटलं काहीतरी वेगळं बनवूयात। छान मस्त आता गुलाबजामुन बघा छान कलरही छान आलेला आहे। मी त्या आता एक साईडला जी कढई ठेवली होती त्याच्यात मी गरम ॲड करून घेते, कारण ते आणि खाली माझा गॅस पण देखील चालू आहे, कारण गरम पाकामध्ये लवकर गुलाबजामुन गरम पाक लवकर ऑब्झर्व करतात, म्हणून मी ते चालूच ठेवलेला आहे गॅस। पाक पण छान तयार झालेला आहे। मध्ये मध्ये तुम्ही गॅस पण बंद करू शकतात, कारण जास्तच पाक जर उकळून कमी झाला तर मग ते गुलाबजामुनच्या आतमध्ये जाणार नाही, म्हणून तुम्ही थोडा मध्ये बंद करायचा, परत पाकाला थोडं गरम करून घ्यायचं, परत बंद करायचा, पण पाक हा गरमच राहू द्यायचा। चालू केलं का? चालू केलं। हे बघा आपले आता गुलाबजामुन छान झालेले पण आहेत। बंद केलं। तुम्हाला सांगितल्याप्रमाणे गुलाबजामुन कसे करायचे, काय करायचे ती पद्धत मी तुम्हाला आधीच सांगितली होती। सुरुवातीला थोडा प्रॉब्लेम झाला व्हिडिओ करताना, म्हणून मी कसे झाले माझे गुलाबजामुन बघा, आणि मला माझ्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा, शेअर करा माझा व्हिडिओ। छान कलर पण आलेला आहे गुलाबजामुनना। हे बघा मस्त छान असे रवेदार खुसखुशीत छान गुलाबजामुन हे छान मी बनवले आहेत। जर तुम्हाला आवडलेच माझे गुलाबजामुन तर नक्की माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। चला आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात। कसा झाला हा व्हिडिओ माझ्या व्हिडिओत कमेंटमध्ये सांगा प्लीज। काही चुका झाल्या असतील तर ठीक आहे, सुरुवातीला हा माझा फर्स्ट व्हिडिओ होता म्हणून थोडा प्रॉब्लेम झाला मला व्हिडिओ करताना। चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू, बाय बाय।